युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस पुरवठा खंडित झाल्याने नागपुरात गो गॅसने एलपीजी दरात प्रति लिटर 8.42 रुपयांनी वाढ केली आहे। यामुळे नवा दर हा 64.98 रुपये झालाय आणि स्कूल बससाठी दिली जाणारी 12 रुपयांची सबसिडी ही बंद करण्यात आली आहे। परिणामी स्कूल व्हॅनसाठी गॅस हा थेट 20 रुपयांनी महागलाय। याचा मोठा फटका आता रिक्षा चालक आणि पालकांना बसणार आहे। तर आता नागपुरात देखील या युद्धाच्या झळा जाणवू लागल्यात। तर भारतभरात आता एलपीजीचे दर वाढल्याने नागपुरातही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे। एलपीजीचे दर हे 8.42 रुपयांनी वाढलेत। तर आता एकूण किंमत ही 20 रुपयांची झाली आहे। त्यामुळे आता रिक्षा चालक आणि पालकांना यामुळे चांगलाच फटका बसणार आहे, कारण स्कूल व्हॅनच्या दरात 20 रुपयांची वाढ झाली आहे। आता 12 रुपयांची सबसिडी ही बंद करण्यात आली आहे। आता स्कूल व्हॅन्सला गॅस हा थेट 20 रुपयांना मिळणार आहे। आपले प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी याचा आढावा घेतलाय। ते काय म्हणाले ते ऐकूया। इराण आणि इस्रायलचं युद्ध सुरू आहे आणि या सगळ्यामुळे कुठेतरी जे आहे आता हळूहळू परिणाम जे आहे ते भारतातही दिसायला लागले आहे। ज्याबद्दल आपण पाहू शकतो एलपीजीचे जे आहे गॅस पुरवठा खंडित झाल्यामुळे त्याचे दर सध्या जे आहे ते 8 रुपये काही पैशाने वाढलेले आहे। काय दर आहे सध्या, काय परिणाम झाला होता? म्हणजे कालपासनं तर रेट होते, आज रेट वाढले आहे। 8 रुपये 42 पैशांनी वाढले कालपेक्षा दराने। 8 रुपये 42 पैशाने जे आहे गो गॅस वाढले। सवारी तो पैसे नहीं देना ना, सवारी जो पुराने रेट है तेच देणार, त्याला तो कोई मतलब नाही आहे। रेट वाढले काय करायचं, आम्हाला प्रॉब्लेम आहे। सध्याची परिस्थिती पाहता हे दर पुढच्या काळामध्ये आणखी भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही। मात्र नागपुरात जे आहे एलपीजीचे अनेक ॲटो जे आहे ते चालत असतात आणि सवारांमध्ये नेत असतात। त्यामुळे आता सवारी नेत असताना कुठेतरी त्यांना या महागाईचा फटका बसणार आहे। मात्र प्रवासी जे आहे ते नवीन दर देतील का, हा सगळा प्रश्न आहे। मात्र आता युद्धाचे परिणाम जे आहे ते आता दिसायला लागले आणि जवळजवळ 8 रुपये 42 पैशाने एका दिवसात जे आहे एलपीजी गॅसचे दर वाढले, त्यामुळे अनेक वाहनांना फटका बसणार आहे। त्यामुळे जे एलपीजी भरणारे जे होते त्यांची सुद्धा आता मागणी जी आहे ती अर्ध्यावर येण्याची शक्यता आहे, कारण की पैशाची जुळवाजुळव करणे या सगळ्याचा फटका आता पुढच्या काळात बसल्याचा पाहायला मिळेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेचा पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।